वाणेगाव येथील शेतकऱ्यांनी वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन देखील न्याय मिळत नाही या शेतकऱ्यांचे भावना ऐका। रक्षक ही झाले भाग सुरेश गुरुपती बचाटे, राहणार वाणेगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे वाणेगाव येथे राहत आहे। तरी माझी जमीन असताना माझे ह्यांनी कुणीही लागत नाहीत, तरी मला दमदाटी देऊन पहिले 8-9 साली अर्धा ते पाऊण एकर जमीन ह्यांनी बळकावलेली आहे मारहाण करून। आता अजून मारहाण करून ही जमीन हडप करण्याची तयारीत आहेत। तरी पोलीस स्टेशनला वारंवार मी गेलो आहेत, एलशा 2-3 वेळा फाडलेले आहेत आणि 5-6 अर्ज दिलेले आहेत, तरी त्यांनी पोलीस स्टेशन काय दखल घेत नाहीत। पुन्हा इथून एसपी साहेबाकडे गेलो, एसपी साहेबांनी डीएसपी ऑफिसला धरलेत मला, तिथून त्यांनी ह्यांनी नुसतं सांगितले फोन करून। डीएसपी ऑफिसने फोन केल्यानंतर इथं बोलवले, नाही तर सर्वदे साहेब सुद्धा मध्ये आत ऑफिसमध्ये येऊ दिलेले नव्हते मला। मग इथं गित्ते साहेबाकडे सांगितले, गित्ते साहेब 1 महिना ते 1.5 महिना झाला आता टोचाळीत नेत आहे, येतो म्हणतेच आहेत नुसतं। पुन्हा काल परवा राठोड साहेबाला सांगितले 10-12 दिवस झाले, ती बी माझ्याकडे ही काय दिवाणी मॅटर आहे, तुम्ही कोर्टाला जावा असे तसेच म्हणून टोलावटोली करीत आहेत। मग मला सांगा, आपण नळदुर्ग पोलीस स्टेशनला किती वेळेस गेलो होतो? एक 20 वेळा आलो। काय काय मिळाला तिथनं तुम्हाला? समाधानकारक उत्तर मिळाला का? काय तुमच्यावर न्याय मिळाला का नाही? आतापर्यंत काही सुद्धा नाही। मग येतोच म्हणते नुसतं, आम्ही काय करावं म्हणते, कोर्टाला जावा तुम्ही। मग माझा न्याय, मी खरेदीदार आहे, मी काय भाऊभाऊकीची नाही, खरेदीदार असल्यामुळे माझ्या मुलाच्या नावची केलेली आहे जमीन। मी खरेदीदार आहे, 2005 पासून मी खरेदीदार आहे, मी वहिवटीत आहेत। तरी ती पाऊण एकर जी आहे ती 8-9 सालीच मारहाण करूनच ह्यांनी बळकावलेली आहे। त्याच्यावर ती हाय ती बी खात आहे, तर ती सुद्धा खाऊ देत नाहीत। पण माझा दुसरा व्यवसाय नाही, मी एवढ्या शेतीवरच अवलंबून आहे। माझ्या मुलाचं शिक्षण व घरचं कुटुंब भागवित आहे, दुसरं काही सुद्धा नाही। बरं, ह्यांच्यापासून मला धोका आहे, माझ्या घरच्याला व मला यांचा धोका आहे। आणि मे जूनला मला आडवं पाडून तिथून मारलेला आहे गिरजाप्पा राम बचाट्याने आणि संगीता गिरजाप्पा बचाट्याने। पुन्हा मुलगा सकाळ उठून येऊन ती सुद्धा अंगावर येत होता, गणेश व उर्फ परमेश्वर गिरजाप्पा बचाटे। तेव्हापासून माझ्या शेतीस हानीमानी करून आडवीत आहे व माझे नुकसान करीत आहेत। मी जीविका कशी भागवायची आणि काय करायचं, का फाशी घ्यायची ही वेळ आलेली आहे मला। मग वारंवार मी पोलीस स्टेशनला जातोय, पोलीस स्टेशनहून देशमुख साहेबांकडे डीएसपी ऑफिसला 10 वेळा गेला तिथे। त्यांनी इथं फोन करणार, इथं या म्हणणार, इथं मी हेल्पाटच करीत हिंडायचं का? मला न्याय भेटत नाही, पोलीस स्टेशन पासून बी न्याय नाही। तुम्ही कोर्टात जावा म्हणूनच म्हणतायत मला। कोण म्हणतात कोर्टात जावा म्हणून? समजित साहेब म्हणते, सर्वदे साहेब, गीते साहेब। मग आपली पुढची भूमिका काय? माझी पुढची भूमिका काय करता, ही न्याय द्यावा, मला न्याय व्हावा। समजा तुम्हाला न्याय नाही भेटलं तर पुढची भूमिका काय आपली? भूमिका काय, मी फाशी घेऊन व आत्महत्या करणार आहे। दुसरं काय नाही, ह्याच्यावर जोखमदारी पोलीस स्टेशन राहील। आणि माझ्यावर काय, माझ्या घरच्यावर व माझ्या मुलावर व माझ्यावर काय संकट बी आलं तर ह्यांची जोखमदारी राहील।